आता आपण जाल या संकल्पना बघणार आहोत. त्याआधी आपण कंडरा ही संकल्पना बघितली. जाल ही संकल्पना जी आहे त्याला नेटवर्क ऑफ बोन्स, लिगामेंट्स अँड ब्लड वेसल्स ॲट अँकल आणि रिस्ट जॉईंट्स असं आपण म्हणू शकतो. तर आयुर्वेदानुसार काय काय वर्णन आहे त्याचे? मांस शिरा स्नायू अस्ति जालानि प्रत्येकम चत्वारि चत्वारि तानि मणिबंध गुल्फ संसृतानि परस्परं निबद्धानि परस्पर संश्लिष्टानि परस्पर गवाक्षितानि च इति यै गवाक्षितम इदम शरीरम. आता याचं एक छोटं अर्थ आपण बघणार आहोत. मांस धातू जिथं आहे, शिरा जिथं आहेत, स्नायू जिथं आहेत आणि अस्थि जिथं आहेत, ह्या प्रत्येक शरीरभावाचे 4 जाल आहेत. ते कुठं आहेत तर मणिबंध व गुल्फ ह्या संधींच्या सभोवती आहेत. प्रत्येक जालामध्ये ह्या 4ही रचना परस्परांशी बांधलेल्या आहेत. तसेच परस्परांमध्ये मिसळून म्हणजे एकसंघ झालेले आहेत. अशा त्या खिडक्या आहेत किंवा गवाक्ष आहेत, त्यांना जाल असं म्हणतात. ह्यांच्यामुळे शरीर जे काय आहे ते गवाक्षित म्हणजे जालमय असं आपल्याला बघायला मिळतं. मग मांस, शिरा, स्नायू, अस्थि ह्या 4 रचना कुठल्या कुठल्या जॉईंट्सच्या तिथं आहेत तर मणिबंध, गुल्फ म्हणजे अँकल जॉईंट. जसं आपण मणिबंध म्हणजे रिस्ट जॉईंटच्या तिथं जर बघितलं आपण तर तिथं मांस धातू आपल्याला बघायला मिळतो, शिरा बघायला मिळतात, स्नायूसुद्धा बघायला मिळतात, वेगवेगळ्या टेंडन्स तिथं आहेतच. आणि प्रमुख जो घटक असतो अस्थि, त्या बोन्स त्या तिथं आपण बघायला मिळतात. या ठिकाणी अशा प्रकारे असतात की ते एकमेकांशी बांधलेले आहेत. म्हणजे ते फक्त बोन्स आहेत का तर नाही, फक्त स्नायू आहेत का तर नाही, मांस पण आहे, शिरा पण आहे, स्नायू पण आहे आणि अस्थिसुद्धा आहेत. एकमेकांमध्ये प्रविष्ट आहेत म्हणजे एकसंघ झालेले आहेत. तसेच त्यामुळे जाळीदार अशी रचना तयार होते. अर्वाचीन शास्त्रानुसार म्हणजे मॉडर्न सायन्समध्ये त्यांना काय म्हणतात, नेटवर्क ऑफ बोन्स, लिगामेंट्स अँड ब्लड वेसल्स ॲट व्हेअर द अँकल अँड द रिस्ट जॉईंट असे समजावे. खुर्च्या तर किती खुर्च्या आहेत असं एक तुम्हाला MCQ विचारण्याची शक्यता दाट असते. एकूण किती खुर्च्या आहेत तर 6. षटखुर्च्या हा खुर्च्या कुंचल्याप्रमाणे असणाऱ्या रचनेला खुर्च्या असे म्हणतात. कुंचला म्हणजे ब्रश, आपण जो पेंटिंगसाठी जो ब्रश वापरतो अगदी त्याप्रमाणे, नॉट लाईक अ टूथ ब्रश, हे नेहमी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. षट्कुर्चास्ते हस्तपाद ग्रीव्हा मेढ्रेषु हस्तपादयो द्वौ हस्तयो द्वौ पादयो द्वौ म्हणजे हाताच्या ठिकाणी 2, पायाच्या ठिकाणी 2, ग्रीव्हा मेढ्रयो 1 हा श्लोक तुम्ही पाठ केलं तरी चालेल. आपण इथं हायलाईट करूया. मस्ट टू रिसाइड या कॅटेगरीमधलाच श्लोक आहे. ठीक आहे. तर दुसरं आहे, खुर्च्या रचना कुंचल्याप्रमाणे असून वाम व दक्षिण हस्तामध्ये प्रत्येकी 1 असे 2, तसेच पायांमध्ये 2 खुर्च्या असतात. तसेच ग्रीवामूल, मेढ्रमूल ह्या ठिकाणी प्रत्येकी 1 अशा 2 मानव शरीरात अशा एकूण 6 खुर्च्या आपल्याला सांगितलेल्या आहेत. खुर्चा अपि शिरा स्नायू मांसास्थी प्रभाव स्मृतः. खुर्च्यांची तुलना कशा प्रकारे केलेली आहे तर पाल्मर आणि प्लांटर अपोनेरोसिस, प्लॅटिझ्मा यांच्याशी केलेली आहे. आपण जर डिसेक्शन करता आहे तर त्या ठिकाणी आपल्याला पाल्मर म्हणजे तळ हाताचे आणि प्लांटर म्हणजे तळ पायाचे आपल्याला अपोनेरोसिस लाईक स्ट्रक्चर बघायला मिळतं त्याला, आणि प्लॅटिझ्मा ह्यांना खुर्चा असं म्हणतात. तर मग ह्या शिरा, स्नायू, मांस आणि अस्थिपासून निघतात असे भावप्रकाशांचं किंवा भावमिश्रांचं वर्णन आहे. मांसरज्जू महत्यो मांसरज्जवाः चतस्रः पृष्ठवंश उभयतः पेशी निबंधनार्थं द्वै बाह्ये अभ्यंतरे च 2. शरीरामध्ये एकूण मोठे मांस मज्जारज्जू आहेत. ठीक आहे.
ते कुठं आहे तर पृष्ठवंशाच्या दोन्ही बाजूस, म्हणजे आपण स्पायनल कॉर्ड ज्याला म्हणतो त्याच्या दोन्ही बाजूस आपल्याला ते बघायला मिळतात. वाम म्हणजे डावीकडे आणि दक्षिण म्हणजे उजवीकडे. तसेच आभ्यंतर व बाह्य बाजूस एक एक असे एकूण किती आहेत तर 4 मांसरज्जू आपल्याला बघायला मिळतात. तर इथं परत आपल्याला MCQ विचारू शकतो की एकूण मांसरज्जू किती तर 4. खुर्च्या किती तर 6 खुर्च्या. त्यांचे आता आपण मांसरज्जूचं बघतो. मांसरज्जूंचे काम पेशींना बांधून ठेवण्याचे आहे. जसं आता आपण वर्टिब्रल कॉलम बघितला तर वर्टिब्रल कॉलम एकावर एक टेकलेले मणके आहेत किंवा वर्टिब्राज आहेत. तर त्यांना बांधण्याचं काम कोणाला तरी करावं लागणार आहे. तर हे काम कोण करतं तर मांसरज्जू करत असतात. रज्जू याचा शब्दशः अर्थ काय आहे तर दोरी असा आहे. दोरी असा आहे. मांसाने बनलेली दोरी सदृश्य रचना म्हणजेच मांसरज्जू. मांसरज्जू म्हणजे अर्वाचीन शास्त्रानुसार अँटेरियर आणि पोस्टेरियर लॉन्जिट्युडिनल लेगमेंट्स ऑफ वर्टिब्रल कॉलम असं आपण त्यांना म्हणू शकतो. तसेच दोन्ही बाजूचे लिगामेंटम फ्लॅवम जे आहेत अशा ज्या रचना आहेत त्यांना मांसरज्जू असे म्हणतात. पुढची रचना आपण बघणार आहोत ती म्हणजे शेवणी. सप्तसेवन्या हा पण MCQ आहे. 7 स लक्षात ठेवा. सप्तसेवन्या हा 7 सेवन्या आहेत असं लक्षात ठेवा. 7 SEVEN असं आपण ज्याला म्हणतो. आपण इथं बघूया ट्राय करून. एडिट एक ऑप्शन आहे का ते मला नाही वाटत इथं ऑप्शन असेल. ते सगळे ऑप्शन्स मोबाईलमध्ये असतात तर PC मध्ये असतात. आपण मोबाईलमध्ये बघतो. 7 या 7 तर 7 इंग्लिशमध्ये तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. SEVEN 7 आणि मग त्याचं प्रोनाऊन्सिएशन आपण 7 असं करतो. म्हणून इथं ट्रिक सेवन्या हा सप्तसेवन्या हा असं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर किती सेवन्या आहेत तर 7. मग सेवनी म्हणजे काय तर सुचर्स. त्याचा श्लोक आपण बघूया. सुश्रुत शास्त्रस्थानाच्या 5व्या अध्यायात आहे. सप्तसेवन्या हा शिरसी विभक्तः पंचम जिह्वा शेफ सोर एकेकः तहा परिहर्ता व्याहा शस्त्रेन. सेवनी म्हणजे शिवण. सुचर शरीरामध्ये 7 प्रकारच्या सेवन्या सांगितल्या. त्यापैकी शिरातील किंवा करोटी म्हणजे करोटीचे अस्थि विभक्त करणाऱ्या 5 अशा सेवन्या सांगितल्या. स्कल ज्याला आपण म्हणतो त्या स्कलमध्ये 5 तुम्हाला सुचर्स बघायला मिळतात. तर जिव्हेच्या खालच्या बाजूला 1 म्हणजे 5 सुचर्स स्कलमध्ये, 1 जिव्हेच्या खालच्या बाजूला आणि 1 मेडराच्या खालच्या म्हणजे पेनिसच्या खालच्या भागापासून गुदद्वारापर्यंत 1 म्हणजे असे टोटल झाले 5 + 1 + 1 7 असे एकूण 7 सेवनी आहेत. शस्त्रकर्म करताना त्यांना इजा होऊ नये अशी दक्षता घ्यावी असं सुश्रुताचार्यांचं म्हणणं आहे. शस्त्रापासून सेवनी टाळाव्यात असे सांगितले आहे. मग याच्यात मॉडर्न म्हणजे अर्वाचीन शास्त्रामध्ये सुचर्स ऑफ स्कल, फ्रेनुलम लिंगम आणि मीडियम रॅफे ऑफ पेरिनियम ह्या संकल्पना ज्या आहेत त्यांना आपण त्याच्यात म्हणतो. 6वी संकल्पना आहे अस्थिसंघात. दोनापेक्षा जास्त अस्थी जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांना अस्थिसंघात म्हणतात. जसं 1 बोन आलेला आहे, 2 बोलेलं आहे त्याला आपण अस्थिसंघात म्हणणार नाही का तर नाही, 2पेक्षा जास्त हवं आहेत. चतुर्दशा अस्थानां संघात. चतुर्दशा म्हणजे 14. तेषां त्रयोः म्हणजे इथला MCQ काय चतुर्दश अस्थानां संघातः. तेषां त्रयोः गुल्फजानुवंशणीषु एतेनेर शक्ति एतेनेतरः शक्ति बाहु च व्याख्यातो त्रिक शिर सोर एकेकः. त्याचं वर्णन आपण बघूया काय म्हटलेलं आहे. अस्थिसंघात म्हणजे शरीरातील मोठ्या संधी समजाव्यात. एका शाखेत 3 असे 4 शाखेत टोटल मिळून 12
शिरप्रदेशी कटिप्रदेशी प्रत्येकी एक म्हणजे किती 13 आणि 14 असे मिळून एकूण 14 अस्थिसंघात आहेत. एका शाखेत 3 असे 3 गुणिले 4 म्हणजे टोटल 12 असे अस्थिसंघात आपल्याला बघायला मिळतात. तर शिर आणि कटिप्रदेशी प्रत्येकी एक असे अस्थिसंघात आपल्याला टोटल 14 बघायला मिळतात. शाखेमध्ये अस्थिसंघात म्हणजे ऊर्ध्व शाखेत अंशसंधी, कर्पूर संधी व मणिबंध संधी. म्हणजे ऊर्ध्व शाखेत अप्पर एक्स्ट्रीमिटीमध्ये अंशसंधी म्हणजे स्कॅप्युला किंवा शोल्डर जॉईंट आपण म्हणू शकतो. कर्पूर संधी म्हणजे एल्बो जॉईंट. त्यानंतर मणिबंध संधी म्हणजे रिस्ट जॉईंट. आणि अधोशाखेमध्ये वंक्षण म्हणजे पेल्विक गर्डल, जानू म्हणजे गुडघा किंवा नी जॉईंट, गुल्फ म्हणजे अँकल जॉईंट. असे झाले 3 गुणिले 2 म्हणजे 6. आणि हे झाले एका अप्पर एक्स्ट्रीमिटीचे आणि लोअर एक्स्ट्रीमिटीचे. आपल्याला 2 अप्पर एक्स्ट्रीमिटी आणि 2 लोअर एक्स्ट्रीमिटी आहेत. असे झाले एकूण 12. शिरामध्ये करोटीच्या संधी व कटिप्रदेशी श्रोणीगृहेचे अस्थि, गुद, भंग, नितंब हे अस्थिसंघात समजावे. ह्या संधींमध्ये 2 पेक्षा जास्त अस्थि भाग घेतात. सीमंत, स्नायू, त्यानंतर स्नायूंचे प्रकार, त्यानंतर पेशी असं आपण पुढच्या लेक्चरमध्ये संपवणार आहोत.